अवघे नाचू गाऊ पांडुरंगी सदा लीन राहू अशीच काहीशी स्थिती आज वाखरीच्या रिंगण तळावरती पाहायला मिळाली। सुरोडी या ठिकाणाहून आलेल्या अंबादास भजनी मंडळाची देखील अशीच काहीशी स्थिती होती। ज्या विठ्ठलाच्या ओढीनं हजारो किलोमीटर चाललो धावलो त्या पांडुरंगाशी आता भेट होणार आहे आणि याच आनंदात सगळे नाचताना गाताना दिसून येत आहे। या दिंडीसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बघा। जय विठ्ठल, मी आता वाखरी या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज याच ठिकाणी सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि इथून पुढचा पंढरपूरचा प्रवास सुरू होतो। खरं तर अगदी उत्साह आणि अगदी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत आता एक दिंडी आहे, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि किती दिवसांपासून तुमचा प्रवास सुरू आहे? राजेंद्र गणपत पवार, सुरोडी, अंबादास भजनी मंडळ सुरोडी दिंडीचं नाव। आणि 15 वर्ष पूर्ण झाले। आता 15 वर्ष पूर्ण झाले। 15 वर्षात एक नाही आज 100 माणसं असतात दिंडीत। कुणाला बोलावं लागत नाही, एकाच गावातले आहेत, कुणाला बोलावं लागत नाही, काही नाही। प्रत्येकजण उत्साहानं प्रत्येकजण आपापल्या घरून सगळं म्हणजे बांधून घेऊन आपले येतात हसून खेळत। पण किती दिवसांचा प्रवास करता? हा साधारणपणे आता 19 दिवसाचा प्रवास आहे। आज आता वाखरीमध्ये आपण सगळे आहोत, शेवटचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता शेवटचं नाही, हां म्हणजे वारीचा दिंडी पंढरीत पोहोचण्याचा शेवटचा दिवस। तर कसा उत्साह असतो, कसा आनंद असतो? नाही आता हे एवढा उत्सव असतो की प्रत्येकाला म्हणजे सांगण्यासारखं ह्यात म्हणजे हेच नाही काय की आनंद मावतच नाही, असं प्रकार आहे। हां आणि आता इथून पुढचा प्रवास म्हणजे वाखरीमध्ये आत्ता आपण आहोत, आता इथून पुढे तुम्ही सेवा रुजू कधी होते? सगळी दिंडी सेवा कधी करता? दिंडी सेवा एकादश आणि बारशेलाच। आणि मग तिथून परत मग तुम्ही आपापल्या गावी? आपापल्या गावाला वाहनानं आपलं परत जातो। पण अनेक वेळेला असं होतं की अनेक जण कळसाचंच दर्शन घेऊन परत जातात, तुम्ही कसं करता? नाही प्रत्येकाला कळसाचं दर्शन असतं। पायी दर्शन आता कुणा नाहीच, ह्या वारीत कळसाचंच दर्शन। हां चंद्रभागेत स्नान केलं, स्नान करून कळसाचं दर्शन घेतलं आणि माघारी आपल्या रावट्यावर येतं सगळे। ज्या रांगा लागतात त्याच्यामध्ये तुम्ही कोणी नसता? नाही रांगा लागतात ते कोणीच ना म्हणजे सहसा करू नये का नाही। हे जेवढे दिंड्या आहेत सगळ्या त्या वारीला पायी ह्याला दर्शनाला कधी जाणार नाहीत। हां सगळे कळसाचं दर्शन घेणार आणि पुढं चालायला लागणार। आज अशा पद्धतीने तुमची एकादशीला सगळ्यांची सेवा रुजू होईल आणि खूप छान असा उत्साह आपल्याला या सगळ्या वारकऱ्यांमध्ये दिसतोय। आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून ही एक छोटीशी भेट आहे। शेतकऱ्यांच्या उपयोगाचं साहित्य तुम्हाला ग्रीन गोल्ड सीड्स माहीत असेलच। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमची अजून एक वारी, अजून एक वर्ष हे पांडुरंगाचरणी तुम्ही रुजू केलेली आहे तुमची सेवा, त्यामुळे तुमची ही वारी सुफळ संपूर्ण होवो असं आपण म्हणूया। तुका पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून।